करा, चांगल्या खेळामध्ये सातत्य राखा आणि या प्रेक्षकांना मनोरंजन मग सामना पाहायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतील मेन पंच जावेद परिसर आणि स्क्वेअर लेग पंच दीपक पाटील सर पाली. पहिले षटक घेऊन येण्यासाठी सज्ज असणारे गोलंदाज यावेळेस व्यासपीठावरती ज्यांच्यावरती कॅमेरा कॅप्चर आहे ते पाहतो पाहुणे आपण विलास शेठ घरत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला गेला. जाऊया मॅचकडे, मैदानाकडे, जिथे मात्र मॅच स्टार्ट होते. ही पहिल्या फेरीतली तिसरी लढत असणार आहे. स्टार ववे विपक्ष हिंदवी 11 गावदेवी साई या दोन टीम मध्ये. स्ट्रायकिंग गेनला पाहायला मिळेल अनिकेत मोकल, नाश्ता गेनला संदेश गावण. पंचांचा ग्रीन सिग्नल, पंच जावेद परिसर. सामना चालू होतोय. यावेळेस आपण पाहतो गोलंदाज तौसिफ पटेल. अनुभव फार मोठा आपल्याला पाहायला मिळाला आहे. गेले कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत असताना, स्टार वोवे टीम कडून खेळत असताना आज आपण पाहतोय तौसिफ पटेल गोलंदाज. पहिलाच बॉल डिलिव्हर केला गेलाय आणि केसाठी बॉल होता. दिशा थोडीशी भरकडली यावेळेस, लाईन चुकीची आपण पाहिली यावेळेस. तौसिफ पटेलची पहिलाच अवांतरचा आणि पहिलीच अवांतरची ही धाव पाहायला मिळते हिंदवी 11 गावदेवी साई टीमच्या खात्यावरती. पुढचा बॉल, या बॉलवरती मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. पंचांचा वाईटचा इशारा येत असताना अवांतरच्या 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोचल्या. बिनबाद 2 या धावसंख्येवरती कोणताही चेंडू नव्हता. पुढचा बॉल तौशिफचा असेल आणि केससाठी इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही, चेंडू मात्र सीमा पार गेलाय. पंचांचा इशारा आलाय. काय 6 आहे. यस, षटकाराने धावफलकावर 8 धावा लागलेल्या आहेत एका चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात झाली साई टीमची, तर दुसऱ्या बाजूने ओवे टीमची खराब सुरुवात पाहायला मिळाली. आता मात्र या ठिकाणी स्ट्रॉंग झोन मांडला जातो अनिकेतचा आणि तोच स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला येतो. ऑन साईडला फ्लिक करत असताना बॉल माउसने चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय. चौकाराने मात्र खातो या ठिकाणी आपण पाहतोय. जवळ धावसंख्येला वेग येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 2 चेंडूवरती 12 धावा आतापर्यंत आपल्याला कुठत असताना अनिकेत मोकलला पाहिला. पुढचा बॉल तौशिफचा, वापसी करण्याची गरज आहे. पॅड ऑफ स्लिप लगावला अगदी आपण पाहतो. लिलेया पार सुद्धा झालाय. चेंडू गेला सीमा पार, पंचांच्या डोक्यावर गेलाय आणि फ्लाय झालाय षटकाराच्या दिशेने. अजून एक षटकार अनिकेत मोकलच्या बॅटमधून. पॉवर प्ले खऱ्या अर्थाने पॉवर दाखवत असताना अनिकेत मोकल 3 चेंडूवरती आतापर्यंत लगावल्या 18 धावा. आता विचार करण्याची गरज आहे तौशिफ पटेलला, विचार करण्याची गरज आहे स्टार वे टीमला. पहा इथे परिवर्तन केलं, लाईन मध्ये बदल केला. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न निकूचा होता, त्याची अंमलबजावणी तौशिफने केली आणि विकेट मिळवली अनिकेत मोकलची. काय सांगायचं आहे, काय झालाय आणि काय नाही. रणच वाढत नाही. 3 मॅचेस झाल्या, नको झालंय जरा. लिंबू मिरच्या बिबू काहीतरी आणा, डावा उजवा उतारा करा, हेलपाटा तिकडे.
धावसंख्येवर आपण विचार केला तर 22 धावा धावसंख्येवर लागलेल्या आहेत, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. पुढचा बॉल तौशिफचा कव्हर क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षण नाही, पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे फायदा उठत असताना संकेतच्या बॅटमधून अजून एक चौकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एका षटकाच्या अंतिम एक गडी बाद तब्बल 26 धावसंख्येवरती. खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. आज या स्वार्थी दुनियेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज हे घरात कुटुंब एवढे एकत्र येत असताना ही क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली आहे. अगदी पहिली दुसरी आणि तिसरी पिढी सुद्धा या मैदानामध्ये आहे, क्रीडा क्षेत्रामध्ये या स्पर्धेमध्ये आपण घरी परिवाराची पाहिली आहे. खूप चांगले या ठिकाणी आयोजन, खूप चांगली स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने आर्टचा पोल ही खूप कौतुकास्पद कामगिरी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल फलंदाज होता यावेळेस प्रथम स्ट्राईकला आपल्याला पाहिला संदेश गावण आणि गोलंदाज अमान पटेल याच्या गोलंदाजीवर अगदी स्लोअर फेकला होता बॉलला, स्लोअरवरती चकवलं. खऱ्या अर्थाने एकच धाव आली, एका धाब्याने संघाची धावपलक धाव पोहोचला तो मात्र 27 धावसंख्येवरती. अमान पटेलचा पुढचा बॉल असेल, समोर असेल, 2 चौका ठोकणारा संकेत इनसाइड आउट. काय फटका सजवलाय, फटका गेला यावेळेस सीमा पार. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत आहोत, आलाय मात्र षटकार. खूप चांगलं संगीत आहे. अनेक सारे आपण खेळाडू काय पाहिले, मुलं पाहिली तर बापाचा पैसा कशा प्रकारे उडत असतात. मात्र आज आपण पाहिलं या स्पर्धेच्या वतीने ज्या घरात कुटुंबाने या ठिकाणी जो एकोपा दाखवला आहे, स्वर्गीय नानाशेठ घरत यांची परंपरा राखली आहे. मग राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, त्यांच्या नावाचं या ठिकाणी उदो होत असताना पाहतो आपण खऱ्या अर्थाने स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 मध्ये सर्वच्या सर्व या ठिकाणी आपण परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. हा मात्र या ठिकाणी आलाय चौकार आणि वाईट प्लस या ठिकाणी 5 धावा या चेंडूवरती येतील आणि जिथे मात्र आवश्यकता होती धावा रोखण्याची तिथे धावांचा वेग मात्र वाढतच चाललाय आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचल्या 38 धावसंख्येवर. पुढचा बॉल यावेळेस सुद्धा तडाखा आपण पाहतो, ऑन साइडला चेंडू पाठवलाय, इथे मात्र सीमा पार. अजून एक षटकार, तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 धावसंख्येवरती आणि इथे मात्र अजून एक षटकार फलंदाज संकेतच्या बॅटमधून. वाटा पाहिला तर अनिकेतचे 2 षटकार आणि संकेतचे 2 षटकार 2 चौकार. पुढचा बॉल अमानचा, यावेळेस बिस्टामी स्ट्रोक आहे, जेल टिपला जाईल का? तौशिफ पटेल चेंडू खाली, अप्रतिम जेल टिपला, फलंदाज होईल बाद. ती आवश्यकता होती ओव्हर टीमला विकेटची, ती विकेट मिळवली आहे अमन पटेलने.
राकेश मोकल मैदानामध्ये गेलेला आहे, मात्र एक सफलता जरूर मिळवली आहे. मात्र धावांचा ओघ धावांचा वेग कमी करणं स्टार वबी टीमसाठी गरजेचं असणार आहे, कारण या मैदानावरती आज 65 धावा चेस होताना पाहिल्या. 72 धावा चेस करत असताना डायगर टीम मात्र पूर्णपणे कोलमडली आणि दैसर टीमने आजचा धावांचा उच्चांक गाठलेलाच आहे. मात्र आज या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने 44 धावसंख्येचा योगदान देत असताना अजून एक चेंडू शिल्लक असणार आहे. अजून किती धावा येतील, धावा रोखणं गरजेचं. सॉरी, दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 44 वरती आहे. पाहूया मैदानावरती अमान पटेल अजूनही या ठिकाणी धावा रोखेल का, नवीन आलेला फलंदाज काय करेल, हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्याच बॉलवरती डीप बॅकवर्ड पायला चेंडू ढकललाय. अप्परकटचा हा फटका, अजूनही 4 धावा. जिकडे तिकडे धावाच धावा आपल्याला पाहायला मिळतात. चोहो बाजूनी चौपेरी फटकेबाजी काय असते साई टीमने दाखवून दिले. अगदी आपण पाहिलं तर 11 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावा तब्बल लागले ते 48. तर व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, नूरा पटेल या ठिकाणी उपस्थिती लाभली. आपल्या संघाचं प्रोत्साहन वाढवणं गरजेचं आहे. नूरा पटेल यांना इथे मात्र फार निराशा केली आहे. एक मात्र बॉल आहे, तो मात्र चांगला फेकला यावेळेस सामान्य, आणि तो बॉल गेला निर्धाव. 2 षटकांच्या अंतिम जवळजवळ 24च्या सरासरीने धावा कुठल्या, त्या मात्र 48. अगदी आपण पाहिलं तर पीटीसीच्या मॉनिटरवरती स्कोर कार्ड आपण पाहतोय. 48 धावा, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 गडी बाद झालेत आणि 2 षटकांचा खेळ बाद येथे झालेला आहे. त्यामध्ये विशेष करून आपण कौतुक करावं लागेल अनिकेतचं. आणि पाहिलं हिंदवी 11 गावदेवी साही आपल्याला खेळत असताना आणि शेवटच्या क्षणाला वाईल्ड कार्ड एंट्रीने स्टार वबे टीम संघर्ष करत असताना फार मोठा संघर्ष करावा लागेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये. जर आपल्याला धावफलक सेमिस्ट आवाज असेल, कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं असेल साई टीमला, तर निरंतर विकेट आणि डॉट चेंडू काढावे लागतील येणाऱ्या षटकामध्ये सोहेल पटेलला. ओवेगावचे ज्येष्ठ समालोचक, प्रसिद्ध हिंदी समालोचक सोहेल पटेल सुद्धा मॅच एन्जॉय करत असतील, त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करूया. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र संघर्ष करत असताना आता गोलंदाजीला सोहेल पटेल आलाय आणि फलंदाज राकेश मोकल आणि संदेश गावण हे फलंदाजी करतायत. पुढच्याच बॉलवरती मात्र खोलवर टप्प्याच्या बॉलने बीट केले फलंदाजाला. याच गोलंदाजीची आवश्यकता होती खरं तर ओवे टीमला. मात्र कुठेतरी आपण पाहिलं धावांची लयलूट आणि मुख्य फलंदाजांनी केलेली फटकेबाजी, त्यामध्ये अनिकेत असतील, संकेत मोकल दोन्ही बाद झालेत. मात्र 2 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. त्यामध्ये अनिकेत मोकलने आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 16 धावा, तर दुसऱ्या बाजूने 5 बॉलवरती 20 धावा. पुढचा बॉल हाही खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला फ्लिक केलाय. चेंडू गेला सरळ तौशिफकडे. चेंडू फेकतील तोपर्यंत सिंगल झाले, पूर्ण सिंगलने धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 49 धावा. आकडा खूप मोठा वाटायला लागलाय ओवे टीम समोर, कारण अचूक टप्प्याची गोलंदाजी आवश्यक आहे. तिथून मात्र या ठिकाणी सोहेल पटेलकडून अपेक्षा केली जाते की या षटकामध्ये कमीत कमी धावा देऊन विकेट मिळवणं गरजेचं आहे ओवे टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला साई टीम मात्र काय लगावला फटका. अगदी आपण स्टँड अँड डिलेवर चेंडू स्लॉट मध्ये आला तसा प्लॉट मध्ये पाठवला आणि इथे मात्र षटकाराचा इशारा पंचांचा येत असताना 6 धावांनी सांघिक धावफलक आपण पाहिलं तर 50 कंप्लीट झाले. 55 धावा त्या मात्र लागल्यात 15 बॉलवरती गावदेवी साई टीमच्या. धावांची लयलूट आणि धावांचा ओघ असाच चालू राहिला तर एक भलमोठं आव्हान, एक भलमोठं टार्गेट सेट होईल ते मात्र ओवे टीम समोर. अगदी आपण पाहिलं तर सोहेलने 2 चेंडूवरती अशा पल्लवित केल्या होत्या की आता मात्र या ठिकाणी डॉट बॉलची गरज असताना इथे मात्र चांगली गोलंदाजी होते. मात्र त्याला प्रत्युत्तर दिलंय फलंदाज राकेश मोकलने. एक चौकारानंतर एक षटकार टोकला आणि पाहतोय पुन्हा एकदा या 2 खेळाडूंमध्ये एक चांगला बिग बॅटल पाहायला मिळालाय. लगेच प्रत्युत्तर दिलंय, स्लोअर फेकला ब्लॉकलचा सोहेल पटेलने. हीच तर हुशारी आहे, हीच तर काचेत राहिली आहे सोहेल पटेलची. मग गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, सातत्याने हा खेळाडू मात्र ओवे टीमच्या या ठिकाणी खात्यामध्ये नेहमी धावा करत असतो. खोऱ्याने फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा नेहमीच विकेट आणि सातत्याने मात्र डॉट बॉल टाकत असतो. पुढचा बॉल सोहेलचा आहे.
आता मात्र ओव्हर पिच बॉलला भिरकावून दिलंय अगदी समोरच्या दिशेने. इथे मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आला यावेळेस फलंदाज संदेश गावंडच्या बॅटमधून हा षटकार. सर हार्दिक हार्दिक स्वागत. अतुलजी भोईर इथे उपस्थित आहेत डेरिवलीचे. आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दादा आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. सन्मान आपण पार करताना पाहतो. या बालराम पाटील या दादा तुमचं देखील सन्मान आपण करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या जहीर पटेल आपला देखील सन्मान करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या जहीर पटेल यांना देखील आपण सन्मानित करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त सिनियर समालोचक आपलं देखील मनपूर्वक स्वागत करू. या नूर पटेल आपल्याला देखील सन्मानित करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुम्हाला देखील सन्मानित करणार आहोत. याचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची शाल पुष्पगुच्छ दादा आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या त्याच्यानंतर एक जबरदस्त क्रिकेटर असतो पैलू आणि तुम्ही पाहता जय गणेश्वर धानसरचं कित्येक वर्ष प्रतिनिधित्व केलं. या कैलासदादा पोरजी तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू. आणि असं देखील आम्हाला समजलं की कमिंग सन साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून नाईटचा क्रीडा नगरी नक्कीच तुम्हाला धानसरच्या क्रीडा नगरीमध्ये पाहायला भेटेल. आणि अनाउन्समेंट अजून झाली नाही पण आम्हाला कळलं किशोरदांनी चर्चा केली की नाईट आम्ही ठेवतोय साक्षी स्टारच्या माध्यमातून. आणि नका तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत जय गणेश्वर धानसरचे. हे तुम्ही पाहता कैलासदादा पोरजी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स जाऊयात कॉम्बॉक्स कडे. ऐकूया आवाज सुरेश संतोषजी गर्द यांचा. थँक्यू. दुसऱ्याच बॉलवरती सफलता. तौसिफ पटेलने यावेळेस गोलंदाजीमध्ये थोडासा बदल करत असताना अगदी गतीमध्ये परिवर्तन करत असताना नवीन आल्या फलंदाज इथे मात्र बाद झालाय. धावफलक रोखलाय खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 63 या धावसंख्येवरती.
प्रकारची गोलंदाजी इथे मात्र राखावी लागेल तौसिफ पटेलला. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 26 धाबा देत असताना सुद्धा आपण तौसिफला पाहिलं. त्यानंतर या ओव्हरमध्ये लगातार 2 बॉलवरती 1 धाव आणि 1 सफलता. पुढच्याच बॉलवरती मात्र स्टेट डावचा फटका आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक राहिले पाहात आणि चेंडू गेला सीमा पार. अजून एक चौकार. पहा पापडीचा पाडा सृष्टी इलेव्हन पापडीचा पाडा संघाची जी आयोजन कमिटी आहे त्यांनी विनंती असताना त्यांना की ऑलरेडरची कामगिरी आपण पार पाडायची आहे. कारण आपण पाहिलं तर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला थोडे ऑलिम्पिक्स स्टेटला गेले तर बरं होईल. कोणी कृपया आपण मैदान गाठायचं आहे. समोरच्या दिशेने भरपूर सारे प्रेक्षक आहेत. मात्र प्रेक्षक हे कुठल्या तरी संघाचे असतात त्यामुळे आपले जे ऑलिम्पिक्स आहेत ते असणं गरजेचं आहे जेणेकरून कुठल्याही संघाला फायदा तोटा होऊ नये याची आपण दक्षता घ्या. आणि मैदानाच्या चोहो बाजूने आपण या ठिकाणी छोटे मोठे जे ऑलिम्पियर्स असतील त्यांनी जायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर मोकल गेलाय. आशुने मात्र आलेला एक चौका ठोकला त्यानंतर तो बाद झाला. सामधून साथ देत असताना राकेशला आपण पाहतोय आणि तौशिफला ही दुसरी सफलता मिळते आहे. धावफलकावर धावा लागले त्यामुळे 67 रस कंप्लीट झालेले आहेत आणि गडी बाद झाले आतापर्यंत 5. पुढचा बॉल असेल नवीन आलेला फलंदाजासाठी तौशिफ पटेल. चांगला बॉल फेकला. अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल बॅट अँड पॅड मधला बॉल होता. फलंदाजाला समजू शकला नाही. अजून एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये दिलेल्या धावा त्याची पूर्तता करत असताना आता मात्र वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये फक्त एक चौकार जरी गेला तरी मात्र 2 फलंदाजांना बाद केलेत आणि एक डॉट बॉल काढलाय. पुढचा बॉल असेल तौशिफचा. या बॉलवरती कबर ड्राईव्ह पाहायला मिळाला आहे. पायचा या ठिकाणी क्षेत्ररक्षक निकूचा हा थ्रो अगदी आपण पाहिला समोरच्या दिशेने सोहेल पटेलच्या हातामध्ये आलाय. कोण होता बॉल? हैदर होते इथे. हैदरने हा बॉल फेकला आणि एकाच धाब्यावर रोखलाय. तौशिफचं कौतुक करणं ते गरजेचं असणार आहे कारण या षटकामध्ये खरं तर कमबॅक करून दिले आपल्या टीमला. स्वतःही कमबॅक केला आणि टीमला सुद्धा कमबॅक करून दिले. या षटकामध्ये धावा दिल्या मात्र एका चौकारानेशी 4 धावा 2 गडी बाद केले आणि धावा दिल्या फक्त 6. चांगली गोलंदाजी चौथ्या षटकामध्ये पाहिली आहे. हे धावफलक रोखायचं असेल तर अजूनही चांगली गोलंदाजी येणाऱ्या षटकामध्ये करणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूने सातत्यपूर्ण फलंदाजी चांगली केली. आता मात्र खेळ थोडा मंदावला आहे. यावेळेस हिंदवी 11 गावदेवी साई टीमचा त्याला मात्र या ठिकाणी पुढे या ठिकाणी यायचं असेल एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर मयूर मोकल आणि राकेश मोकल यांना मात्र चांगला खेळ करावा लागेल. पुढील सामन्याचे नाणेफेकी जरूर होणार आहे. ACC रोहिंज विपक्ष हर्षाले 11 मुरबी या 2 बलाढ्य टीम मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. रोहिंजन आणि मुरबी टीमला ऑफिशियली कॉल असेल. आपण टॉस साठी इनिंग संपल्यानंतर यायचं आहे. शादाब पटेल गोलंदाजीच्या मार्गवर असणार आहे. फलंदाज पुन्हा एकदा मयूर. पुढचा बॉल पहिलाच बॉल षटकामधला आहे. अनड्राईव्ह जरूर केलाय. आकिब चेंडूवरती धावतोय त्याला मात्र थोडंसं आलं अपयश. काय घडलं आकिब सारख्या क्षेत्ररक्षकाकडून या चुकांची जरूर या ठिकाणी अपेक्षा करत नसेल वबी टीम आणि त्यांनी चुकी केली. अगदी 1 धावा असताना तिथे 4 धावा गेल्या. तब्बल 72 धावा ठोकल्यात आतापर्यंत. आजचा हायस्कोर आपण पाहिला दहिसर टीमचा 72 धावाचा. त्याची मात्र बरोबरी झाली या मॅच मध्ये. गावदेवी साई टीमने केल्या 72 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक असणार आहेत. शादाबचा पुढचा बॉल रनअप चांगला आहे. गोलंदाजी आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक साथ मिळणं गरजेचं आहे. इथे मात्र काय घडतं थोडासा जजमेंट घेतलं क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू फेके येईपर्यंत इथे आले 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 73 धावसंख्येवरती. या मैदानावरती आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये केरळ टीमने सर्वाधिक स्कोर नोंदवला आहे 79 धावांचा आणि इथे मात्र त्या धावांची कदाचित बरोबरी होऊ शकते की काय हा प्रश्नचिन्ह जरूर आहे. मात्र रोखायचं असेल तर सादाबला गोलंदाजी चांगली करावी लागेल. स्लोवर फेकलाय. चांगला चेंडू होता मात्र तेवढाच स्ट्रॉंग फटका पाहायला मिळाला आहे. फलंदाज संदेशच्या बॅट मधून राकेशच्या बॅट मधून आलाय चौकार स्कोरलेगच्या दिशेने आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 77 या धावसंख्येवरती. बरोबर.
त्यामधले 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. समोरून मात्र आता फलंदाजीसाठी आलाय मयूर मोकल. त्याला साथ देत असताना राकेश मोकलने मात्र 2 चौकार 1 षटकार ठोकलाय. शादाबचा पुढचा बॉल असेल. 2 चौकार तर या षटकामध्ये आलेले आहेत. पुढचा बॉल शादाबचा मयूरसाठी. पुलर्लींचा बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. शेवटचा बॉल सुद्धा असाच प्रकारचा फेकावा ही अपेक्षा मात्र ओवे टीम करत असेल तर दुसऱ्या बाजूने एका चौकार षटकार येऊन 80चा टप्पा ओलांडण्याची संधी इथे मात्र गावदेवी साई टीमला असणार आहे. यस, टार्गेट सेट करणारा हा बॉल असणार आहे. मात्र टार्गेट सेट करणारा धाबा किती असणार आहेत येणाऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. मयूरचा हा पटका विसावलाय मात्र या ठिकाणी झेल टिपला अचूक. उजेबने जबरदस्त जेल टिपला कारण मायनस सेकंड मध्ये हा जेल टिपायचा होता आणि ते काम करत असताना जेल टिपत असताना धावफलक रोखलाय. अंतिम 5 षटकामध्ये 78 या धावांमध्ये 6 गडी बाद ही धावसंख्या गावदेवी साई टीमची. बॉल फेकायचा आयोजकांकडे आपल्याला विनंती करतो आम्ही, कारण आपण सुद्धा एक मोठे आयोजक आहात. धावसंख्या 78 79 धावांची या ठिकाणी गरज असणार आहे. येणाऱ्या सत्रामध्ये स्टार ओबे टीमला एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी सेट केलंय आणि ते सेट करत असताना इथे एक चांगली इनिंग साकारावी लागेल. तौसिफ पटेल असेल, सोहेल पटेल असतील, निकू मात्रे असतील, अकिब पटेल, सम्रा पटेल अशी जबरदस्ती फलंदाजीची पडली त्यांच्याकडे जरूर आहे. स्ट्रॉंग झोन मांडला जातो ओबे टीमचा की फलंदाजी फार मोठी लाईनअप चांगली आहे. तर विनंती असेल मोरबी विपक्ष रोहिंजन टीमला आपण टॉससाठी यायचं व्यासपीठावरती. या इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. रोहिंजन टीम आणि मोरबी टीम. हर्षाले इनिंग मोरबी त्याचबरोबर ACC रोहिंजन या टीम मध्ये टॉस केला जाईल. दुसऱ्या इनिंग मध्ये या ठिकाणी जरूर आवश्यकता आहे 79 धावांची. तोपर्यंत मायक्रोफोन पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र सौरभ पाटील दहिसर यांच्याकडे आपण सुपूर्द करूया. धन्यवाद. तर याच दरम्यान उपस्थित पाहुणे रामचंद्र मुंबईकर साहेब, त्याचबरोबर विनोदजी तांबडे साहेब आणि मुकेश ठाकूर साहेब यांना मुरबी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचं आम्ही स्वर्गीय नाना शेटकर यांच्या या स्मृती शतकामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहोत. यस सौरभ पाटील. रोहिंजन विपक्ष मोरबी. रोहिंजन टीमचा कर्णधार आलेला आहे. मोरबी टीमचा कर्णधार आपण लगेच यायचं आहे. व्यासपीठावरती आपली टॉस करणार आहेत. हर्षाले इलेव मोरबी. आमच्या मुख्य व्यासपीठावरती पियुष कोळी दिवाळे आणि क्रिश कोळी दिवाळे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत. हॅलो बाईक चेक. हॅलो आवाज रे. पहा नरशे पाटील गणेश शेठ आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. खेळाडू कक्षामधून प्लीज प्रेक्षकांनी बाजूला व्हायचं आहे जेणेकरून खेळाडूला कुठल्या प्रकार त्रास होऊ नये याची आपण दक्षता घ्या. थोडं बाजूला बसा बस एवढीच विनंती असेल आपल्याला. मोरबी टीमचा थोडासा आपण वेट करूया. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जाते सौरभ पाटील. हॅलो थँक्यू सो मच. सर टॉस करून घेऊया आपण. टॉस होते मोरबी पक्ष रोहिंजना टीमच्या मध्ये. ज्येष्ठ खेळाडू पापडीचा पाला टीम. अगदी आपण पाहिलं तर सातत्याने क्रिकेट ज्यांनी दाखवले अगदी
आपल्या गावाचं नाव गाजवलं ते म्हणजे कैलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टॉस केला जातो मोरबी विपक्ष रोहिंद्रा टीम मध्ये. कॉल केला गेला रोहिंद्रा टीमच्या वतीने छापा आणि छापा झालाय. रोहिंद्रा टीमने टॉस जिंकलेला आहे. त्याचबरोबर जयदेव पाटील मुरबी यांचं आगमन झाले, त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 79 धाब्याचं लक्ष पार करायचं आहे. सरासरी 15.80 ची आणि पहिल्याच बॉलवरती अप्पर कटचा लाजवाब क्लास निकेश मात्रेच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. आपल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सरचे स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. जयदेव पाटील मुरबी तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. या व्यासपीठावरती वा वा काय बॉल आहे. नो बॉल नो बॉल. स्टेप आउट झाले जास्त. लगेच जावेद फरीद सरांचा बॉल. नो बॉलचा इशारा आणि फ्रेट असणार आहे. 23 तर्रार बॉल होता. वेग प्रचंड होता. पडल्यानंतर फटकर विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल नो बॉल आहे आणि 1 स्वरूपाची एकदा एका धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती 5 या आकड्यावरती. पहिल्या फेरीत तिसरी मॅच तुम्ही पाहता या दोन टीम मध्ये. हिंदवी 11 गावदेवी साही स्टार उभे. निकेश टीमचा कॅप्टन आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. फटका इथे उडवला. बॉल चालला बागे. डीप स्क्वेअर लेगला वेगानं फिल्डर धावतोय आणि तिथे मात्र बॉल स्टॉप झाला. तोपर्यंत या बॉलवरती मिळते धावा. त्या 2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती. या मॅचचा आतापर्यंतचा हाय स्कोर आहे आणि तुम्ही पाहिलं या स्पर्धेमध्ये उच्चांक राहिला. 79 धावा काढल्या होत्या कालच्या दिवसामध्ये ओम नरमेश्वर किलवलीनं आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहता 78 धावा उभारल्यात. आणि विचार केला पहिल्या दिवसाचा तर 69 धावा सिद्ध कवलेच्या होत्या. 70 टार्गेट होतं. धावसंख्या होती आहे. मोठा फटका फील पाहिली. बॉल शरला वेधला धडकला आणि डॉट बॉल तुम्ही पाहताय. रिप्लेच्या माध्यमातून लेफ्टी गोलंदाज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल मोकलचं हे षटक तुम्ही पहिलं P1चं पाहता. लेफ्टी आहे. पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर निघाला बॉल आणि बीट केलं निकूला. डॉट बॉल आला. 3 बॉल मध्ये 7 खर्च केल्यात. 15.80 सरासरी आहे. खूप मोठं लक्ष आहे. हे लक्ष पार करायचंय टीम स्टार ओव्हर. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने. तिकडे फिल्डर आहे. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलला स्कोर पुढे झाला. धावा धावपलकावरती 1 पुढे जात असताना 4-8 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती 4 आल्या. त्याच्यानंतर नो बॉल. त्याच्यानंतर तुम्ही पाहिला दुहेरी धाव डॉट बॉल आणि आता 1 धावा धावपलकावरती 8 या आकड्यावरती. संकेत पापडीच्या बाजूला एक जबरदस्त 30 तराज गोलंदाज आहेत. आमच्या सोबत आहेत. आमचे मित्र देखील आहेत आणि संकेत तुमचं देखील स्वागत करू. संकेत तांबडे आमच्या सोबत आहेत. तुमचं देखील वेलकम. षटकातील पुढचा बॉल. फटका बादच्या रडार मध्ये. बॉल चालला लॉंगॉनला. बॉडी लाईनला धडक करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. फ्लाइटेड इट माइटेड. बॉल सीमा पार. अकीब पटेलच्या बॅटमधनं हा पहिला धमाकेदार षटकार. षटकाराच्या बरोबरीनं षटकारानं अकीब पटेलनं सुरुवात केली आहे खेळायला आणि संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. साना अकाउंट खुला केला. 14 धावा धावपलकावरती. निकेश मात्रे सलामीला आला. 5 बॉल 7 वरती खेळतोय तर 1 बॉल मध्ये 6 वरती खेळतो अकीब. षटकातील शेवटचा बॉल निखिलचा. आणखीन एक फटका चांगला. बॉल झाला बॉल लाईनच्या दिशेनं. फिल्डर वेगानं आला. मिसफील झाली. याचा फायदा लगेचच दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. या ओमकारजी पाटील जे मुरबीचे एक जबरदस्त फलंदाज आहेत. आज देखील त्याची 50 तुम्ही पाहिली. किंजल ट्रॉफी. या ओमकार पाटील आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत.
भाऊ ठाकूर मुरबी, रोशन पाटील मुरबी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 16. फटका पाचच्या रडारमध्ये उंच गेला. मिस्तामी की फ्रोफल टायमिंग. बॉल चालला बॉर्डरी लाईन च्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग बॉर्डरी लाईनच्या बाहेर ठोकला. निकेश मातेच्या बॅटमधून षटकार. ठोकला षटकार तुम्ही पाहता. अनिकेत मोकळ P2चं दुसरं षटक. फटका चांगला इथे पॉइंटला पकडला झेल. षटकार नंतर प्रत्युत्तर आणि इथे फलंदाज निकेश म्हात्रेची खेळी संपुष्टात. षटकार नंतर प्रत्युत्तर दिला. 22 वरती पहिला धक्का लागला. ओमकार पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. किंजल ट्रॉफी मध्ये 19 बॉल 66. आज 50 देखील तुम्ही पाहिली किंजल ट्रॉफी मध्ये. ओमकार पाटील मुरबीचा याच रायगडच्या मातीने दिलेला एक जबरदस्त तुम्ही पाहता फलंदाज ओमकार पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. निकेश ठाकूर मुकेश ठाकूर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. फटका चांगला थांबला. त्यानंतर बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं आल्या सोहेल पटेलच्या बॅटमधनं हा चौकार. काय तुम्ही पाहता लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 27. फटका चांगला आहे थांबला. त्यानंतर बॅट्सचा फेस ओपन. बॉल वेगानं डीप पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं चालला सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. संतोष कवडे इथे उपस्थित या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा बॉल मेडॉनला फिल्डिंग चांगली झाली.
इंबा पटेल ओवे यांच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. 20 चेंडू 48 जुनी गरज या मॅच मध्ये विजयासाठी. मोठा फटका मारायचा होता. बॅटचा कडा लागलाय, स्वतःहून बाहेर निघाले सोहेल पटेल. जसा बॅटचा कडा लागला लगेचच 50 डिसेंबर यांच्या अगोदर ते बाहेर निघाले आणि विकेटचं पण मोठी विकेट मिळती आहे. टीम तुम्ही पाहताय गावदेवी साही टीमला. सोहेल पटेल बॅक टू द आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये शकलेन पटेल गेलाय. शकलेन गेला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. एक नंबर महेश पाटील किंग मेकर. ठाणे जिल्ह्याने एक नंबर महेश पाटील किंग मेकर. स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे लोकप्रिय अलौकिक डॅसिंग नेतृत्व महेश भाई पाटील नगरसेवक आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. आज क्रीडा नगरीमध्ये पापडीचा पाला क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय नानाशेठ घरस्मृती चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. वल्लभाई आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. प्रदीप शेठ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. थँक्यू डीजे. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 31 या आकड्यावरती ही मॅच तुम्ही पाहता. स्टारोवे त्यांना फाईट करतीये. गावदेवी साई 69 धावेचं टार्गेट समोर आहे. बॅटच्या रडार मध्ये बॉल साला विकेटला फिल्डर त्याच्या वाग्याच्या बाहेर सीमा पार ठोकलाय षटकार. डॅसिंग नेतृत्व महानगरपालिका कल्याण डोंबिवलीचे एक लोकप्रिय अलौकिक नगरसेवक महेश भाई पाटील आपल्या रायगडच्या भूमीवरती रायगडच्या क्रीडा नगरीमध्ये सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरस्मृती चषक 2024 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. या क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटला दैवत म्हणणारे हे व्यक्तिमत्व राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये असं हे लोकप्रिय असलेलं नाव महेश भाई पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता. लॉंग ऑन ला बॉल तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 38 या कड्यावरती
15 बॉल 41 अजूनही गरज आहे. मॅच जिंकेल कोण? निखिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. तर तुम्ही पाहता बॅटिंग समरा पटेल. षटकातील पुढचा बॉल. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 39 या खड्यावरती. 39 रन स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. खूप चांगला बॉल. इथे फर्स्ट फिल्डिंग चांगली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. लेट थ्रो आला थोडा. तुम्ही पाहिला रॉकेट थ्रो होता. थोडा लेट आला. या बॉलवरती मिळती आहे सिंगल न स्कोर. पुढे चालला धावा धावफलकावरती 40. आणि समीकरण तुमच्या समोर आहे. 14 बॉल. 14 बॉल 39 ची गरज आहे. 14-39 अर्धा पल्ला पार करायचा आहे. षटकातील पुढचा बॉल. वेगाला इथे तुम्ही पाहता वेगाला बॉल टाकला होता. विकेट किपर बेट झाला. फर्स्ट स्लिपला बॅकअप खूप छान राहिलं. डॉट बॉल आला आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. 13 बॉल 39 धावेची गरज आहे. या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती मोठ्या फटक्याची गरज आहे मी म्हणेन. बॅटिंग करणारा स्टार ओव्हे टीमला. रिव्ह्यू नक्कीच हाईट फॅक्टर जरी लगेच रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे आपली पीडीसीची ही पूर्ण टीम. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये तुम्ही पाहता लगेच आमचे तिसरे पंच देखील आहेत. हिरामन भोसले सर आमच्या सोबत आहेत. लगेच आम्ही चेक करू कमरेच्या हाईट फॅक्टर. कमरेच्या किती वरती बॉल आहे आणि हे लगेचच या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. फेअर डिलिव्हरी. चला लगेच सुरू करा. फेअर आहे. फेअर डिलिव्हरी तुम्ही पाहता. आणि टॉस कोण जिंकलाय सर? You may start definitely hit. यशच्या उद्ध्वस्त केल्या समरा पटेलच्या आणि विकेटचं पतन. निखिलला मिळते यश. आणखी एक धक्का. प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करणार हे व्यक्तिमत्व. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एक लोकप्रिय नगरसेवक तुम्ही पाहता महेशभाई पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. 12 बॉल 12 मध्ये बनवायच्यात 39 धावेची गरज. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राकेश मोकळाला. शकलेन पटेलला तुम्ही पाहता 12 मध्ये 39 मोठे फटके मारावे लागतील. हे षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. आणि या षटकामध्ये किती धावा येतील टीम स्टार ओवेच्या बाजूने. षटकातील पहिलाच बॉल.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण. बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम टू द ग्राउंड. स्वागत केलं गोलंदाज राकेश मोकलचं या षटकारानं. षटकातील पुढचा बॉल. लाईन चांगली आहे. डॉट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल. अर्धा बॅटनं बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं. फिल्डर दूर आहे. धावतात धावतात धावतात. बॉल स्टॉप केला तुम्ही पाहता आणि त्याच्यानंतर या बॉलवरती मिळती आहेत धावा. 2-2 धावेच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 48 धावा धावफलकावरती. स्क्वेअर लेगला बॉल चालला. बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डर आहेत. या बॉलवरती मिळते फक्त सिंगल स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती. 49 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आला असं वाटलं मोठे फटके येतील सकलींच्या बॅटमधनं. त्याला थांबवलं गेलं. खूप मोठी धावसंख्या पूर्वार्धामध्ये उभारली. गावदेवी साहीनं फटका चांगला 8 फीटच्या वर चाललाय. बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डर वेगाने स्कीप झाले. त्यांना चकमा देऊन फिल्डरला बॉल सीमा एक्स्ट्रा कव्हरला फेडून सीमा पार चौकार. सात बॉल 26 धावेची अजूनही गरज आहे. व्यवस्थित बॅटवर त्यांना स्वतःच्या पॉलथ्रो मध्ये झेल घ्यायचा प्रयत्न. राकेशचा बॉल जमला डन. आणि आता तुम्ही पाहता 12 बॉल 39 करायच्या समीकरण तुम्ही पाहताय तुमच्या समोर 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेची गरज. स्लोगरचा डेटोचा शेवटचा षटक 6 मध्ये 26 धावा रोखायच्या आणि प्रशांत बॉलिंग ट्रॅक वर त्याला 26 बनू शकतात. क्रिकेट 6 मध्ये 36 देखील पाहिल्यात. 6 मध्ये 30 देखील तुम्ही बनताना पाहिल्यात. 6 मध्ये 42 देखील पाहताना पाहिल्यात. तर 6 26 का नाही बनू शकत. मोठे फटके सकलीन पटेलला मारावे लागतील. त्याच्यामध्ये क्षमता आहे. 4 षटकार 1 चौकार किंवा डबल तरी मॅच जिंकू शकेल. स्टार ओव्हे टीम. मोठे फटके. पहिल्याच बॉलवरती उडवला बॉल चालला लॉंग ऑन सीमारेषा पार. प्रेक्षकासाठी आयवा झेल होता तो देखील सोडला. स्वर्गीय जगदीश
गायकर यांच्या स्मरणार्थ गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राईज आणि त्याच्यानंतर आमची भवानी ज्वेलर्स पाथाय यांच्या माध्यमातून तुम्हाला टी शर्ट देण्यात आला. काल पहिला भाग्यवान ज्यांना झेल पकडला संतोष सर प्रतीक होते, प्रतीक केडी जे पेठालीचे जेलची नक्कीच आरब कॅम्पचे तुम्ही पाहताय तिकडे जरूर असतील जेलचा प्रयत्न केला त्यांना अपयश आलं. समीकरण तुमच्या समोर 5 मध्ये अजूनही 20 बनवायच्यात. मोठे फटके पहिला धमाका आला. आणखीन असे रॉकेट्स बुलेट रॉकेट सोडावे लागतील सीमारेषेच्या बाहेर. स्टार ओवे टीमच्या सगळीन पटेलला ऑल द कार्पेट बॉल चाला बॉललाईनच्या दिशेने एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी होईल का आणि दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. समीकरण तुम्ही पाहताय 4 बॉल मध्ये 18. 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. कोण जिंकेली मॅच अजून इथे संपली नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो, काही पण होऊ शकतं. 4 बॉल 18 धावेची गरज. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 61. वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारी टीम प्लीज सहकार्य करा. शिरगादिल पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आणि तुम्हाला फक्त विमर साठीच तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता याची देखील लक्षात घ्या. व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती 62. 4 बॉल 17 झुनी करायच्या. 4 चेंडू 17 धावेची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल हरवा बॅटनं व्यवस्थित बॅट वरती बॉल नाहीये. एक धाव केली आहे. दुसरी धाव प्रयत्न चालू आहे. डेंजरला फेकी आली आहे. ॲक्युरेट आणि रनआउट. फेकी ॲक्युरेट स्टंप टू स्टंप. का फोल्डिंग झाली थ्रो देखील रॉकेट आला आणि इथे रनआउटच्या रूपात पर्यंत बाद. तीन बॉल 16 धावेची अजूनही गरज आहे. षटकातील पुढचा बॉल कट केला. या बॉलला तुम्ही पाहता तौसिफ पटेल 7व्या क्रमांकावरती आला. एवढे लेट आले, लवकर यायला हवं तौसिफनं. खूप लेट आलाय तौसिफ पटेल बॅटिंग साठी. आणि आता समीकरण 2 मध्ये 15 धावेची गरज. एखादा चमत्कार तुम्हाला या मॅच मध्ये पुन्हा आणू शकेल. कमी चमत्कार घडतात. 2 मध्ये 15 ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल पायावरती बॉल फेकला होता. बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेनं आणि आता तुम्ही समीकरण पाहता 1 बॉल 15 धावेची गरज. 1 चेंडू 15 ची गरज. मॅचच्या विजयाच्या जवळ आता जवळ मात्र टीम. आणि अशा रीतीनं बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं फ्लायटेड. असे धमाके पहिले आले असते सकलेंच्या बॅटमध्ये मॅच नक्की विजय झाले असते. आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलाय टीम. पाहताय गावदेवी साईनं खूप खूप अभिनंदन. 8 धावेनं हा सामना जिंकलाय. या मैदानावरती तुम्ही पाहता गावदेवी साईनं खूप खूप अभिनंदन. आडलक टीम. स्टार उभे झाला. चुका नक्की सुधारा तुम्हाला पुढच्या